घरगुती उपाय तुम्ही करताय का? करताय, चांगली गोष्ट आहे. पण काही ना सवय असते, ते आणतात इनो. तुम्ही इनो आणता, ग्लासामध्ये ओतता आणि पिता सुद्धा. पण ज्यावेळेस तुम्ही इनो आणता, ग्लासामध्ये ओतताना वरती फेस येतो. फेस कसला असतो माहितीये का? कार्बन डायऑक्साईडचा. आपल्या शरीराची ऑक्सिजनची गरज. बघा, तुम्हाला ऍसिडिटी जर घरच्या घरी बरी करायची आहे, आवळा माहितीये? मोठा मोर आवळा. हा सकाळी उठल्या उठल्या जितका कच्चा चावून खाता येईल तितका कच्चा चावून खायचा. 10 मिनिटाने तांब्याच्या भांड्यातलं 1 ग्लास पाणी प्यायचं. फक्त हे 15-20 दिवस महिनाभर करताय. तुमची ऍसिडिटी कुठलीही असू दे, ही तुम्हीच घरच्या घरी बरी करताय. कशामध्ये आलं एवढं? डायबिटीस कोण आहे का? डायबिटीस पेशंट कोणीच नाही आहे घरामध्ये? आहेत का? भरपूर आहेत. मला सांगा, हा डायबिटीस कशामुळे होतोय? काय खाल्ल्यावरती होतोय? बोला. गोड खाल्ल्यामुळे, कोण सांगते? भात खाल्ल्यामुळे, टेन्शन घेतल्यामुळे आणि ओशी बसते असं काही लोक म्हणतात. आता मला सांगा, जर गोड खाल्ल्यामुळे डायबिटीस झाला असता, गुजराती माणसं घ्या, किती गोड खात असतात? सगळ्या डायबिटीस आहे का? आपली मालवणी कोकणी माणसं घ्या, महाराष्ट्र लोक घ्या, जी 2 टाइम भात खात आहेत, सगळ्या डायबिटीस आहे का? टेन्शन कोणाला नाहीये, लहानांपासून मोठ्यांपर्यंत टेन्शन सगळ्यांना आहे. पण डायबिटीस सगळ्यांना आहे का? तर हा होतो कशामुळे? आपल्या रक्तातील साखरेचं प्रमाण हे 3:1 पाहिजे, आणि हे जर नसेल तर आपल्याला हा त्रास सुरू होतोय. तुम्हाला काय सांगणार की मरेपर्यंत गोळ्या खाव्या लागतील. आता याच गोळ्या तुम्हाला बंद करायच्या आहेत. तुमचं डायबिटीस तुम्हाला कंट्रोल करायचं आहे ना, एका जडीबुटीचं, वनस्पतीचं मी नाव सांगते. नाव नीट लिहून घ्या, लक्षात ठेवा. कडू किराईत. कडू किराईत कधी नाव ऐकलंय का? ही जडीबुटी वनस्पती आहे. तुम्हाला तुमच्या मेडिकल आयुष्य मिळेल. तुम्ही घरी घेऊन यायच्या, 1 किंवा 2 कांड्या रात्री झोपताना पाण्यामध्ये भिजत ठेवायच्या. सकाळी उठाल, हेच पाणी गॅसवरती उकळायचं, बॉईल करायचं. म्हणजे 1 ग्लास पाणी असेल, त्याला उकळून करायचं 1 कप, आणि हा 1 कप काढा सकाळी उठल्या उठल्या उपाशी पोटी प्यायचा. फक्त हे 6 महिने करा. तुमचा डायबिटीस हा तुम्हीच घरच्या घरी कंट्रोल मध्ये करताय. त्याच्यामध्ये आलं एवढं. आता आहे बीपी. त्रास होणार आहे का? विचारणार नाहीये, कारण मला माहितीये सगळ्यांच्या बॉडीमध्ये रक्त आहे. फक्त एवढंच काहीच समजत नाहीये. मी लक्षणं सांगते, तुम्ही ओळखायचे. आता पायांना कधी मुंग्या येतात का? उन्हामधून कधी सावलीमध्ये आलात, चक्कर येते का? एखादी वस्तू आपण ठेवली आणि घरभर शोधतोय, असं होतंय का? ही झाली लोची लक्षणं. याचा आपणच वेळेवरती उपाय नाही केला, याचं रूपांतर होतंय हायमध्ये. आणि तो माणूस ना जास्त हायपर असतो. घरामध्ये, ऑफिसमध्ये, चाळीमध्ये, कुठे पण जा, त्या माणसाला लगेच राग येतोय, चिडचिड जास्त होते. या अशाच माणसाला आपण समजावून सांगायचंय की तुम्ही तुमच्या रागावरती कंट्रोल करायचंय. कारण होतंय काय? रागाच्या भरामध्ये आपल्या डोक्यामध्ये, मेंदूमध्ये केसांपेक्षा बारीक बारीक नसा असतात. यातली एखादी नस फाटली, डॅमेज झाली, तर त्या माणसाला पॅरालिसिस सारखा अटॅक येतोय आणि तो माणूस कोमात देखील जातोय. हे सगळ्यांना माहिती आहे. तुम्हाला हाच बीपी सुद्धा घरच्या घरी कंट्रोल करायचंय. डॉक्टरांची गोळी कायमची बंद करायची आहे. गुळवेल पावडर. गुळवेल कधी नाव ऐकलंय का? वापरलंय? ही पावडर मिळेल मेडिकल लायब्ररीच्या. तुम्ही घरी घेऊन यायची. गरम कोमट पाण्यामध्ये 1 चम्मच घ्यायची, आणि हे पाणी सकाळी उठल्या उठल्या उपाशी पोटी प्यायचं. फक्त हे 6 महिने करा. तुमचा बीपी हा तुम्हीच घरच्या घरी कंट्रोल मध्ये करताय. लक्षामध्ये आलं एवढं? समजलं? मूळव्याध त्रास आहे का? मूळव्याध आहे तरी कोणी सांगणार नाही. आहे का? नाहीये? पुढे जाऊ की सांगू? मला सांगा, हा मूळव्याध कशामुळे होतोय? काय खाल्ल्यावरती होतोय? चिकन, मटण, स्पायसी, पोट साफ होत नाहीये, बद्धकोष्ठता असते, आपल्या अंगातली अतिरिक्त उष्णता असते, युरिनद्वारे, मोशनद्वारे बाहेर पडत नाहीये, तेव्हा हा त्रास सुरू होतोय. मूळव्याध 4 प्रकारचे असतात: रक्ताचा, खाजेचा, कोंबेचा आणि भगेंदर सारखा. हे मूळव्याधच कारण घेऊन तुम्ही डॉक्टरांकडे जा. डॉक्टर काय सांगतात? ऑपरेशन करा. पण मला सांगा, ऑपरेशन करून सुद्धा मूळव्याध बरा झालाय असं कधी ऐकलंय का? कधी होत नाहीये. का होत नाहीये? याचं नावच तसं आहे, मूळ आणि व्याधी. डॉक्टर काय करतात? फक्त वरची व्याधी कट करतात. आपली मुळं पोटामध्ये आपल्याची असतात. ही 2 वर्ष 3 वर्ष कुणामुळं वाढतात, आणि
अंजन कधी नाव ऐकलंय का? वापरलंय कधी? फक्त ऐकलेलं आहे. ग्रेट कोणीच नाही ऐकलंय. वापरलं पण असेल म्हणजे हे सुकलेलं फळ असतं बोरासारखं. हे तुम्हाला तुमच्या आई वडील मेडिकल्समध्ये इझिली अवेलेबल आहे. तुम्ही घरी घेऊन यायचं. 1 किंवा 2 फळं रात्री झोपताना पाण्यामध्ये भिजत ठेवायचं. सकाळी उठाल हे फळ लिंबा एवढं मोठं होतंय. हे फळ सकाळी उठल्या उठल्या कच्चच चावून खायचं. आतमध्ये बी असेल ती फेकून द्यायची आणि याच्यावरती 1 ग्लास पाणी प्यायचं. फक्त हे फळ ना 15-20 दिवस खाताय, महिनाभर खाताय. तुमचा मूळ व्याज कुठलाही असू दे, कुठल्याही प्रकारचा असू दे, हा तुम्हीच घरच्या घरी बरा करताय. लक्षामध्ये आलं एवढं? समजलं एवढं मागे? हा घरात लहान लहान मुलं आहेत का हो?